आणि उमेदवारी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे। त्यांनी खदखद व्यक्त केली आहे। इतरांची मुलं लोकसभेवर राज्यसभेवर जातात, मंत्री होतात, इतरांप्रमाणे मलाही न्याय मिळावा अशी जाहीर नाराजी भुजबळांनी व्यक्त केली। मैं कबड्डी का खिलाडी, शतरंज का नहीं, भुजबळांचा स्वकीयांना टोला। राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी राष्ट्रवादीने धक्कातंत्र वापरत राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली। या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ यांची उत्सुकता होती, पण पक्षाने भुजबळांचा पत्ता कट केला आणि राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। त्यामुळे भुजबळांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली। पक्षाने याची जरूर गंभीर दखल त्या ठिकाणी घेतलेली आहे। विकृत मंजुरीचं द्योतक म्हणजे त्या नगरसेवकाचं वक्तव्य आहे। या दादांच्यामुळे राजकीय जीवनामध्ये त्यांना स्थिरता मिळाली। माझ्या माहितीप्रमाणे बारामतीच्या नगरपालिकेमध्ये ते बिनविरोध नगरसेवक निर्वाचित झाले। त्या घृणास्पद व्यक्तीची कर्तृत्व नव्हतं, दादांची साथ, दादांचा आशीर्वाद, दादांचं पाठबळ पाठीमागे होतं। त्याची गांभीर्याने नोंद आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्याच्यामुळे त्यांची तत्काळ हकालपट्टी पक्षातून करण्याचा निर्णय पक्षाने घेतला। बैठकीचा निर्णय झाल्याच्या नंतर ज्या वेळेला उमेदवारी घोषित करण्यासाठी मी ज्यावेळेला पत्रकार मित्रांना भेटायला गेलो, त्याला माझ्यासोबत आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब उपस्थित होते, अतुलभाई सुद्धा उपस्थित होते आणि दुसरे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील सुद्धा उपस्थित होते। त्यामुळे तो निर्णय एकमताने त्या ठिकाणी झालेला। त्यांचा मान सन्मान, त्यांचे विचार, त्यांना अभिप्रेत असलेलं त्या बाबतीतल्या अनेक बाबी यापूर्वी सुद्धा होत गेल्या, याच्या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने होती। त्या ऑडिओ क्लिपमध्ये माझ्याकडून आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्याबद्दल एक चुकीचं वक्तव्य गेलं। सुरुवातीलाच मी या वक्तव्याबद्दल मी समस्त अजितदादा यांचे कुटुंबीय, समस्त बारामतीकर आणि अजितदादावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हात जोडून माफी मागतो। तसा व्हिडिओ पण माफीचा मी गेल्या 2 दिवसापूर्वी आपल्या प्रसिद्धीसाठी दिला होता। माझ्याकडून गेलेले वक्तव्य नक्कीच चुकीचे आहे, याबद्दल मला पश्चाताप होत आहे। या विषयावरून सध्या बारामती नागरिकांच्या भावना तीव्र आहेत, परंतु माझ्या या वक्तव्याच्या आडून राजकारण होत आहे, याचं मला दुःख वाटतंय। म्हणून मी आज काही निर्णय घेतले आहेत। सदर घटनेत मला पश्चाताप झाला असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून मी उद्या 9/6